नमस्कार मित्रांनो, हा इंटर मार्केट ॲनालिसिसचा तिसरा व्हिडिओ आहे। मग चला तर सुरू करू। एक्सचेंज रेट म्हणजे काय? एक्सचेंज रेटचा अर्थ असा की आपण किती रुपये देऊन दुसरी करन्सी खरेदी करू शकतो। उदाहरण घेऊन समजू। जर एका भारतीयाला अमेरिकेमध्ये सामान खरेदी करायचे असेल तर तो काय करेल? तो रुपया देऊन डॉलर खरेदी करेल आणि मग तो भारतीय त्या डॉलरनी सामान खरेदी करेल। याचप्रमाणे एका अमेरिकनला भारतामध्ये सामान खरेदी करायचे असेल तर तो डॉलर देऊन रुपया खरेदी करेल, मग तो अमेरिकन भारतामध्ये सामान खरेदी करू शकेल आणि त्याला सामान पण स्वस्त भेटेल, कारण डॉलर पेक्षा रुपया स्वस्त आहे। जर रुपयाची किंमत कमी झाली तर अमेरिकनला भारतात सामान स्वस्त भेटेल, कारण तो कमी डॉलर देऊन जास्त रुपया खरेदी करू शकेल आणि त्याचा एक फायदा होईल की अमेरिकन भारतात जास्ती खरेदी करतील, यामुळे भारताचा एक्सपोर्ट वाढेल। जर रुपया कमजोर झाला तर भारतीय कंपन्यांना सामान आयात करणे महाग होईल। याचा अर्थ असा की रुपया कमजोर झाला तर भारताच्या बाहेरून येणारे सामान महाग होईल। आता हे समजून घेऊ की रुपयाच्या तुलनेत डॉलरची प्राइस काय असायला पाहिजे। हे सगळं डिमांड आणि सप्लायवर अवलंबून आहे। डिमांड जास्त असेल सप्लाय पेक्षा तर डॉलर महाग मिळेल आणि कंडिशन याच्या उलट असेल तर रुपया महाग होईल आणि डॉलर स्वस्त होईल। उदाहरण घेऊन समजू। भारतात 80% क्रूड ऑइल बाहेरून येते आणि क्रूड ऑइल महाग झाले तर डॉलरची डिमांड भारतासाठी जास्त झाली आणि पूर्ण जगासाठी भारताच्या रुपयाची किंमत जेवढी आहे तेवढीच राहिली, यामुळे डॉलर महाग होईल आणि रुपया स्वस्त होईल। जेव्हा भारतीय बाजारामध्ये अमेरिकन खरेदी करतात ते आपल्याला कसे समजेल, यासाठी इंडियन चार्टला डॉलर टर्म मध्ये कन्वर्ट करायला लागेल। उदाहरण घेऊन समजू। तुम्हाला समोर निफ्टी 500 चा चार्ट दिसत असेल। वरचा चार्ट USD मध्ये आहे आणि खालचा चार्ट INR मध्ये आहे। आपण जर 3 डिसेंबर 2008 पासून दोन्ही चार्ट पाहिले तर निफ्टी INR ने 1 एप्रिल 2014 ला 2008 च्या करेक्शन नंतरचा ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर 265% रिटर्न दिले। याचप्रमाणे निफ्टी USD च्या चार्टने 1 डिसेंबर 2020 ला ब्रेकआउट दिला आणि आतापर्यंत फक्त 58% रिटर्न दिले। याचा अर्थ असा होतो की USD निफ्टी 500 च्या चार्ट वरती FIs ला 1 डिसेंबर 2020 च्या अगोदर काहीच रिटर्न मिळाले नाही। याचमुळे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये बोललो होतो की इंडिया आता बॉटमवर आहे। FIs ला आता रिटर्न मिळणे चालू झाले आहे। म्हणजे भारतीय लोकांसाठी इंडियन मार्केट 2020 च्या नंतर पण बुल होते आणि अगोदर पण होते, पण FIs साठी बुल मार्केट 2020 नंतर सुरू झाले आहे। याचा अर्थ असा होतो की FIs ला 2008 पासून 2020 पर्यंत भारतीय मार्केटमध्ये इंटरेस्ट नव्हता। मग FIs ला भारतीय मार्केटमध्ये कधी इंटरेस्ट होता ते पण समजून घेऊ। तुम्हाला समोर एक चार्ट दिसत असेल। जानेवारी 2002 पासून डिसेंबर 2002 पर्यंतचा हा डाटा FIs ने इक्विटी बाईंग केल्याचा आहे। ही बाईंग करोडोमध्ये आहे आणि ती बाईंग 3629 करोड आहे। त्यानंतर आपण जर 2003 चा डाटा बघितला तर जानेवारी 2003 पासून डिसेंबर 2003 पर्यंत FIs ने 30,459 करोडची बाईंग केली, म्हणजे 2002 च्या 10 पट जास्त बाईंग केली। असं काय झालं होतं की FIs ने एवढे अग्रेसिव्ह बाईंग केली? याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो। सगळ्यात पहिले आपण डाटा समजून घेऊ, नंतर आपण रिअल टाइम चार्ट वरती जाऊ आणि प्रॅक्टिकली बघू की FIs ने कशा प्रकारे कोणत्या कारणामुळे बाईंग केली। तुम्ही जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा। जर आपण 2003 पासून 2008 पर्यंत FIs चे इक्विटी बाईंग बघितले तर 2,11,522.40 करोडचे आहे। यासारखी इंडियन मार्केटमध्ये लागोपाठ बाईंग अजून झाली नाही। जर आपण निफ्टी 50 चा रिअल टाइम चार्ट मार्च 2003 पासून पाहिला तर मार्च 2003 ते डिसेंबर 2008 पर्यंत 700% परतावा भेटला। याच वेळी अमेरिकन इंडेक्स S&P 500 ने मार्च 2003 ते डिसेंबर 2008 पर्यंत फक्त 90% रिटर्न दिले होते। असं काय झालं होतं की FIs ने इंडियन मार्केटमध्ये इंटरेस्ट दाखवला होता? तर त्याचे उत्तर मी तुम्हाला पुढे देतो। पण तुम्हाला समजले असेल की अमेरिकेत
90%चा परतावा भेटला आणि भारतामध्ये 700%चा परतावा भेटला. म्हणजे भारतात 600 पट जास्त रिटर्न भेटले. असे का झालं? विचार करून ठेवा, त्याचे उत्तर तुम्हाला पुढे भेटेल. जर तुम्हाला ॲडव्हान्स डिमांड सप्लाय शिकायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरनं डीमॅट अकाउंट ओपन करायचे आहे आणि मला व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. याच वेळी तुम्ही जर निफ्टीचा चार्ट बघितला तर निफ्टीने 600%चा परतावा दिला होता. जेव्हा निफ्टी 10% अपडाऊन करतो त्यावेळेस स्टॉकमध्ये 40% अपडाऊन मुवमेंट येते. तर तुम्ही समजू शकाल की त्यावेळेस 600% रिटर्न निफ्टीने दिले होते तर स्टॉक किती गुणावरती गेले असतील. आणि हे बुल मार्केट फक्त FIs मुळे झाले होते. तर तुमच्या मनात असा विचार आला असेल की FIsने एवढे मोठे बाईंग का केले? तर त्याचे उत्तर आहे डॉलर. तुम्हाला प्रत्यक्षात चार्टवरती दाखवतो. हा डॉलर इंडेक्सचा चार्ट आहे आणि खालचा चार्ट आहे निफ्टी 50चा. जर आपण 1 मार्च 2002 पासून डॉलरचा चार्ट पाहिला तर डॉलर इंडेक्सने पडायला सुरुवात केली आणि त्याच वेळी निफ्टीने बॉटम बनवायला सुरुवात केली. बॉटम बनवण्यासाठी एक प्रोसेस असते. वेबिनार मेंबर समजू शकतील कसा बॉटम बनवण्याची प्रोसेस होते. आणि ती प्रोसेस होण्यासाठी 1 वर्ष लागले आणि त्यानंतर डॉलर 40% खाली आला. एखादी करन्सी 40% पडली तर खूप काही होते, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो की करन्सीमध्ये मुवमेंट कमी असते आणि मुवमेंट कमी असताना पण करन्सी 40% पडली. FIsने डॉलरला रुपयामध्ये कन्वर्ट केले आणि इंडियामध्ये इन्व्हेस्ट केले, म्हणून मार्केटमध्ये तेजी आली. तेजी का आली? जेव्हा डॉलर पडतो तेव्हा रुपया वाढतो, हे आपण मागे शिकलो आहे. अशा पद्धतीने FIsने 2003 ते 2008 पर्यंत भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले आणि त्यामुळेच हे बुल मार्केट सुरू झाले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी इथेच थांबतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.